नमस्कार. आपलं महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय आज आहे तो छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये महत्वपूर्ण एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्या आता मोर्चा रद्द करण्यात आलाय. मात्र एकाच ठिकाणी आता जल्लोष तो केला जाणार आहे आणि हा जल्लोष म्हणजे विद्यार्थी तरुण मंडळीकडून. कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय दिल्लीच्या जंतर मंतरवरती असेल, राज्यभरात असेल, देशभरामध्ये असेल, आवाज उठवला जात आहे. तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. नीट परीक्षेतील घोटाळा, त्यानंतर पेपर फुटी प्रकरण, या सगळ्याच्या विरोधामध्ये विद्यार्थी तरुण मंडळी आक्रमक होताना पाहायला मिळाली आणि त्यासाठी त्यांनी दिल्लीचं जंतर मंतर धरून ठेवलं होतं. त्या ठिकाणी मागच्या 20 ते 26 दिवसांपासून ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळेल. मुळामध्ये त्याच्या अगोदरपासून खरं तर या सगळ्याची लढाई संपूर्ण राज्यभरात देशभरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि आता परिस्थिती जर पाहिली तर या सगळ्या विद्यार्थी तरुण मंडळींचा विजय झाल्याचं पाहायला मिळतं. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा हा दिला आणि तो राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला सुद्धा आहे. त्यामुळे आता जो जल्लोष आहे, ज्या त्यांच्या मागण्या आहेत, त्या सर्वांच्या बाजूने सरकारनं सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यामुळे कुठेतरी या शिवाजी पार्क येथे जल्लोष असणार आहे. सध्या आपण परिस्थिती जर इकडची पाहिली, त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा चौफेर बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठा बंदोबस्त आहे. या सध्या समोर पाहतोय आपण मीनाताई ठाकरेंचं हे स्मारक. मात्र या स्मारकाच्या समोरील परिसरामध्ये असेल संपूर्ण परिसर हा आता रिकामा, वाहतूक जी आहे ती तिकडची गाड्या असतील तो रिकामा केला जातोय. बॅरिकेटिंग जे करण्यात आले कारण पुढचा रस्ता हा विद्यार्थी यांनी भरला असेल. त्यामुळे आता या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो सध्याच्या ठिकाणी आपण पाहतोय. सध्याच्या ठिकाणी हा रस्ता हा पूर्णपणे आपल्याला पाहायला गेला तर सध्या हा रिकामी होताना पाहायला मिळतोय. खरं तर आजचा मोर्चा हा होता, मात्र आज तो विजय उत्सव होणार आहे आणि खरं तर या सगळ्याची रूपरेषा ही खरं तर ठाकरे बंधूंकडून आखली जाते. मुळामध्ये जरी ठाकरे बंधूंकडून आखली जात असली तरी या सगळ्याला पूर्णपणे विद्यार्थी तरुण मंडळींचा पाठिंबा सुद्धा मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण बातचीत करणार आहोत. मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे. मुळामध्ये बातचीत करण्यापूर्वी त्यांच्या टी शर्ट वरती जर पाहिलं आपण, हिटलर का बेटा झुटलर, ज्या प्रकारे आपण पाहतोय त्यांचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. आहे हिटलर पण त्याच्यामध्ये दिसतात पंतप्रधान नरेंद्र मोदी. हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहोत. सगळं एकंदरीत सविस्तर आज पाहणार आहोत. खरं तर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, एकनिष्ठ एक विचार धरून ठेवतात आणि त्यानंतर त्यांचा विजय होतो. तर निश्चितपणे मला असं वाटतं हे जे यावेळीचं आंदोलन आहे माझ्या सकट सर्व आमच्या सकट सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आंदोलन आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणजे फक्त निवडणुका नाहीत, तर सरकारला प्रश्न विचारणारे, व्यवस्थेला अकाउंटेबल धरणारे, हे सुद्धा आंदोलन हा लोकशाहीचा उत्सव असतो. हे या तरुण मुलांनी दाखवून दिलं आणि सोनम वांगचुक सर असतील, अभिजित दिपके असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणताय की सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके असतील, अभिजित दिपके हे खरं तर परदेशातून भारतात येतात. त्यांची मागणी असते की कॉक्रोच म्हणजे सर्वसामान्य बेरोजगार तरुण मंडळी असतील त्यांना कॉक्रोच म्हटलं जातं आणि तेव्हापासून जी लढाई होते ती आता जस्टिस सूर्यकांतांनी म्हटलं. त्यांना ज्या प्रकारे ते म्हणतात आणि त्यानंतर ह्या सगळा लढा एकंदरीत चीड ही निर्माण होते आणि अखेर त्यांचा विजय हा केंद्रातल्या मंत्र्याचा होतो. नाही, मला असं वाटतं केंद्रीय मंत्र्यांनी जो राजीनामा दिला तो योग्यच होता. खरं तर याच्या आधीच द्यायला पाहिजे होता. पण या मुलांनी जो संघर्ष केला, या लाट्या खाल्ल्या, तरी पण ते हटले नाहीत तिकडनं. मला असं वाटतं खरोखर कौतुकास्पद आहे आणि आजचा दिवस हा त्यांचं कौतुक करण्याचा आहे. ज्या प्रकारे दादरमध्ये आंदोलनं होत आहेत, ठाकरे बंधू असतील तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, तरुण मंडळी असतील, विद्यार्थी असतील, सातत म्हणताना पाहायला मिळालं. आजही विजय जल्लोष आहे आजपास. मला असं वाटतं विद्यार्थ्यांचा हा लढा होता आणि आम्ही फक्त त्यांच्या बरोबर उभी राहिलो. खरं तर लढा त्यांचा होता. संदीपजी, दोन प्रश्न आहेत. कुठेतरी आंदोलनाचा प्रकार किंवा आंदोलन करण्याची जी काही दिशा असेल ही कुठेतरी बदलल्याचं तुम्हाला वाटतं का? हो, निश्चितपणे मला असं वाटतं झेन झीनी जे शिकवलं आम्हाला त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे की आंदोलन किती क्रिएटिव्ह असू शकतं. आम्ही आतापर्यंत पारंपरिकच आंदोलनं केली, पण हिंसेला सुद्धा अहिंसेने कसं उत्तर देता येतं ते या लढ्यात शिकायला मिळालं. आता महत्वाचा मुद्दा तुमची टी शर्ट, हिटलर का बेटा झुटलर. नाही, मला असं वाटतं ह्या टी शर्टच बोलतोय, त्याच्यावरचा फोटो बोलतोय, अजून काय वेगळं बोलायची गरज नाही. टी शर्टच बोल काय.
आणि याची प्रेरणा ही जेन झी मधनच घेतलेली आहे. पण त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे विविध फोटो जे ते आणले होते, ज्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे डायलॉग्स असतील, विचार असतील, हे सुद्धा पाहायला मिळत होते. ही चीड तरुण मंडळीमध्ये निर्माण झाली, त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Instagram वरती व्हिडिओ करतात आणि फ्रेंड्स म्हणताना पाहायला मिळतं. मला तर वाटतं त्या व्हिडिओची पण पोरांनी काय वाट लावली आहे एकदा मोदींनी बघावं. शेवटचा प्रश्न, कशा प्रकारे तयारी सध्या सुरू आहे? तर तयारी चालू आहे. मुलं येतील, त्यांचा जल्लोष साजरा करतील आणि त्याच्यात आम्ही सुद्धा सहभागी होऊ. तशी बातचीत केल्यासंदर्भात तर आपण पाहतोय सध्या संदीप देशपांडे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सध्या या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहतात. आपण खरं तर आजच्या दिवसाचं कव्हरेज जे आहे ते आपण सध्या तयारी जी आहे ते आपण सुरुवातीला पाहतोय आणि कशा प्रकारे सध्याचं इकडचं वातावरण आहे ते पाहतोय आपण. कारण हा जो हेच जे ठिकाण होतं याच ठिकाणी मागच्या खरं तर 24 तारखेला, म्हणजे आजची तारीख आहे 24 तारखेला याच ठिकाणी आंदोलन झालं होतं. याच ठिकाणी जे ते 2 ठाकरे बंधूंनी संपूर्ण विद्यार्थ्यांना खरं तर एकत्र व्हायचं आवाहन जे ते त्यांनी केलं होतं. विद्यार्थ्यांसाठी हा मोर्चा त्यांनी घोषित केला होता आणि तरुण मंडळी असतील त्यांनी सुद्धा घोषित केला होता आणि त्यांनी इथे दाखल झाले. ते हा जो संपूर्ण परिसर तुम्ही बघता, हा जो मोकळा परिसर आहे, तो संपूर्ण परिसर त्या ठिकाणी भरलेला होता. तिरंगा मोर्चा जो आहे तो तिरंगा मार्च जो तो आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आजचं हा जो मोर्चा असेल तो कुठेतरी रद्द झालेला आहे. मोर्चा रद्द झाले असल्यामुळे आजच्या ज्या काय सध्या पाहायला मिळतोय, जो काय आंदोलन आहे ते मात्र विजयोत्सव असणार आहे. कारण ज्या प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय तो म्हणजे कुठेतरी या तरुण मंडळी विद्यार्थ्यांसाठी हा जल्लोष जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्याचा जल्लोष विद्यार्थी जे आहे ते साजरा करताना आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. आणि त्याचं कव्हरेज आपण हे खरं तर सुरुवातीपासूनच आपण करत आलेलो आहोत. काल सुद्धा आपण पाहतो ज्यावेळेला राजीनामा झाला, या राजीनाम्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर जल्लोष हा दिल्लीच्या जंतर मंतरवरती पाहायला मिळाला. तिकडे विद्यार्थी तरुण मंडळी असतील त्यांनी सुद्धा अनेक माध्यमांची असतील, स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरती असतील, त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांनी त्याच्यावरती मांडलं. त्याच्यामध्ये खरं तर हा लढा होता, शांततापूर्ण लढा होता. कोणत्याही प्रकारची हिंसा असेल यामध्ये नव्हती. मात्र पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या, त्यानंतर अश्रुधुराच्या नळकंड्या सहन केल्या, त्यानंतर वॉटर पाईप असतील त्यांनी जो काय मारा झाला तो सुद्धा सहन केला. पण एक ध्येय होतं, ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तो आम्ही घेऊन राहणार आणि तो त्यांनी घेतला आणि त्याचाच कुठेतरी जल्लोष आज या दादर परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. यामागची एक गोष्ट सातत्यानं विद्यार्थी असतील, तरुण मंडळी असतील त्यांच्याकडनं ऐकायला भेटते, ती म्हणजे दादरमध्ये आंदोलन करत असताना कोणत्याही प्रकारे पोलिसांवरती जी सुरुवातीला म्हणजे जे 20 तारीख असेल, 19 तारीख असेल, ज्या वेळेला आंदोलन झाली त्यावेळेला संपूर्ण मुंबईभरातून या आंदोलकांची धरपकड झाली. आंदोलकांची धरपकड झाल्यानंतर त्यांच्यावरती FIR सुद्धा दाखल झाले. मात्र एकीकडे हे धरपकड असेल, FIR असेल, तर दुसरीकडे ठाकरे बंधू असताना मिळणारी सुरक्षा असेल, हे सुद्धा तितकंच विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळालं. त्यामुळे आज विजय जल्लोष हा ठाकरे बंधू असतील, त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर दोन्ही पक्षाचे युवा नेते मग अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि इतर कार्यकर्ते मंडळी, आमदार जे आहेत ते आजच्या या खरं तर या आंदोलनाला म्हणजे या विजय उत्सवाला सहभागी राहणार आहेत. आणि नेमकं ते आज भाषण होणार का, कशा प्रकारे हा जल्लोष साजरा केला जातो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश करीसह मी वैभव पाटील, मुंबई.